नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज आहे सोमवार. आज आपण केले 3:39 म्हणजे 3:40ला चालू केले. आणि सॉरी 3:39 का बोलतोय मी, येणार झालंय का? एवढा उशीर कोण येते? 7:40. सॉरी. अरे क्या ब्लॉगर मध्ये का रे तू? सकाळ सकाळ सुरुवातच अशी म्हटलं क्या ब्लॉगर मध्ये का? लय येडा, काय सांगायचं. गाय गडबडला CNG वगैरे सगळं भरून झालेले. सकाळी जरा बघायला गेलं तरी ठीक आहे, नष्ट वगैरे झालंय. CNG वर झाले. कालच्या 2 कांड्या होत्या म्हणून 150 रुपयाच भरले, पण एकच कांडी वाढली. याचा अर्थ दुपारी एखाद्या वेळेस पण नाहीतर चाल लाल कांडीवर बी चालते मस्त 20-1 किलोमीटर, पण रिस्क नाही घेत आपण. तर बघू, जेव्हा लाल होईल तेव्हा भरू. 150चं भरलं CNG. आत्ता नाश्ता CNG सगळं भरून झालेलं आहे. तर आत्ता ओला उबेर चालू करणार आहे. मग बघू पहिली कुठली ऑर्डर पडते. मला तर असं वाटतं की त्या दिवशी कसं परवा आपण टार्गेट कंप्लीट केलं तसं टार्गेटच कंप्लीट करावं, ते बरं पडतं. पण ते छोट्या ऑर्डरला, प्रत्येक ऑर्डरला 1-1 किलोमीटर लांब जायला लागतं. 20 ऑर्डर मारायचे म्हटलं 20 किलोमीटर आपले असलीच पाहिजे. आणि मोठे ऑर्डर जरी मारले तरी प्रत्येक ऑर्डरला 1-2 किलोमीटर जायलाच लागतात की, पण अमाऊंट बी मोठी वाढते. जाऊ दे, जे पडेल ते उचलायचं, जे नशिबात असेल ते भेटेल, आहे ना. कशाला उगाच बेकारीपणा करायचा, छोटे काय मोठा काय, जे भेटेल ते काम करत राहायचं, जे होईल ते होईल. तर सुरू करूया आणि बघूया पहिली ऑर्डर कधी पडते. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला उबेरची 40 रुपयांनी. ठीक आहे, काय हरकत नाही. छोटी म्हटलं ती पडते, ती उचला. ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. त्याला ड्रॉप केलं की लगेच उबेरची मोठी ऑर्डर पडली 170 काहीतरी. ती ड्रॉप केली की उबेरचीच म्हणते, सॉरी रॅपिडोची ड्रॉप केली की पण रॅपिडोचीच पडली. स्वारगेटवरनं दिनानाथला होता. पण तर टोटल जे पैसे झाले आपले ते आले तर 300 रुपये काहीतरी. 300च्या आसपास, 300 धरू आपण. तर चांगली सुरुवात झालेली. वाढले 8:49. मला वाटतं तासाभरात आपण 300 केले, खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आपल्याला इथनं ऑर्डर पडलं का नाही माहीत नाही. 10 मिनटं थांबणार आहे. 10 मिनटात पडली तर ठीक, नाही तर मग इथनं हलायचं आणि बघायचं कुठं जाईल दुसरीकडं. 10 मिनटाच्या जास्त वेळ एका ठिकाणी थांबायचं नाही तर मग असाच बसाल. तर 9 वाजायला आल्यात. आपल्याला पटपट 1000 रुपये करायचे. एकदा 1000 केले की जरा बरं वाटतं. नंतर 700 रुपये कसं बी हसत खेळत होतं. तर बघायचे 10 मिनटाच्या कुठलीही ऑर्डर पडेल ती घ्यायची, कुठलीही. 40 रुपये बिल झाले रे. काय आपण झोमॅटो करतो 20, 30 रुपये. त्यापेक्षा हे बरं आहे. हे 10 रुपये वाढली, चांगली गोष्ट आहे. बरं 40मध्ये 40चीच नाही पडत, 70ची पडते, 80ची पडते. किंवा एखाद्या मीटरने आलं तरी 25 रुपये भेटतात. आणि तो मग कोणकोणचं तर कोणकोणलाही लांब जातं, मग होतं 200-250 रुपये. चांगली गोष्ट आहे. मी हे म्हणत नाही की झोमॅटो वाईट आहे, ती बी चांगलं होते, पण रेट कमी झाले त्यात, विषय असं आहे. आणि त्यापेक्षा हे मला बरं वाटतंय. ज्यांनी झोमॅटोमधनं इकडं आलं त्यांना हे पटलेलं आहे की बाबा झोमॅटोपेक्षा हे बरं आहे. तर तुमची इच्छा. आपण नंतर वाटत बघू शकतो. आता ह्यात जरा वेळ द्यायला लागतो, त्यात तर लय वेळ द्यायला लागतो. त्यात असं काय होतं माहिती आहे का, कधी नाही का आपल्यालाच पडायची ऑर्डर आणि कधी समोरच्याला पडायचे. आपण लांब नव्हतो. ह्यात लांब गेले की मजा आहे, त्यात लांब गेली की मजा नाही आहे. त्यात फक्त टार्गेट होतं. यात टार्गेट बी आहे, टार्गेट करा नंतर नाही करा काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यात कॅन्सल केली की फाईन आहे, यात कॅन्सल केली की फाईन नाही आहे. मजा किती येतात ह्या. तर पण ह्याचा मेंटेनन्स थोडा जास्त आहे. त्याचा 1000 रुपयामध्ये होतो सण, त्याचा 1200-1300 मध्ये होतो. 200-300 इकडे तिकडे काय फरक नाही पडत आपल्याला. तर बघू आता, लई बडबड व्हायला लागली. ऑर्डर कधी पडते का नाही. तर मित्रांनो, वाजले 6. आज काय झालंय सकाळ सकाळ? काय खाल्लं तू? पोह्यामध्ये काय गांजा टाकून दिलता का काय? येड होतं व्हायला लागलंय. वाजले 10:30 म्हणतो. वाजले 10:30. आत्तापर्यंत झालं तर आपले 700 रुपये. चांगली गोष्ट आहे. जी पडेल ती ऑर्डर घेतली. छोटी मोठी मीटरने मला 30-40 रुपयाने असे 2-3 भेटलेले. आणि इकडनं काय ते जी भेटेल ती. तर रॅपिडोने चांगली साथ दिली. तर टोटल 700 रुपये अमाऊंट झाली, चांगली गोष्ट आहे. आणि मी आत्ता इथं आहे दत्तवाडीला. इथंच ह्याच बंगल्याच इथं मगाशी पिकअप घेतलेला, ड्रॉप करून तिकडून एक रिटर्न देऊन एक मीटरने अजून घेऊन परत इथंच आलो. आणि येते का खेळते का सर्कल. तर असो, काय हरकत नाही. आता बघू इथनं रिटर्न पडतं नाही. मगाशी पडली इथं, म्हणजे मला एक पडलेली पण ती कॅन्सल झाली. पण मी इथंच थांबलो आणि लगेच इथंच
जिथं थांबलो तिथं शेजारी कस्टमर होतं, त्यांनी टाकली मला लगेच पडली ॲक्सेप्ट रॅपिडो. चांगली ऑर्डर होती, आय थिंक 150ची काहीतरी होती. असं काय हरकत नाही. टोटल 700 झालेत बघायचे आता अजून. तर मित्रांनो मगाशी कट झालं कारण मोबाईल गरम झालं होतं त्यामुळं. तर आपले 1000 रुपये झालेले आहेत आणि आपण आता होतं बालेवाडीमध्ये. तर आत्ता आपण जेवणार आहोत. 1000 रुपये झाले, भूक लागायला लागली आणि वाजल्यात किती 12:21. तर आता जेवण घेऊन बघू जेवणानंतर किती. तर मित्रांनो वाजलेत 12:44 आणि जेवण झालेलं आहे. मगाशी एक किस्सा असा घडलेला की नाही का, एक कस्टमर होतं मीटरवालं, पण मी आपलं सवय आपल्याला मोबाईलमध्ये बोटं घालत बसायची. त्यांना वाटलं मी गेम खेळतोय, तर ते नाही का म्हणले कशाला विचारावं. गेले पुढं रस्त्याला जाऊन रिक्षाला हात दाखवते. म्हटलं कुठं जायचे काकू, वयस्कर होते आपल्या आईच्या वयाचे. म्हटलं कुठं जायचं काकू, म्हणलं इकडे असं काहीतरी सांगितलं त्यांनी जागेचं ठिकाण. म्हणलं जाऊ की मग, माझी रिक्षा आहे की. म्हणलं तुम्ही मोबाईलमध्ये बोटं घालत बसले. म्हणलं मग मला काय माहिती तुम्ही येणार का नाही का. याच्यावरून मग हे कळतंय आपल्याला की आपण धंद्याला आलो धंदाच करावा, मोबाईलमध्ये बोटं घालू नये. मी मुद्दा म्हणून सांगतो कारण साहजिक की आपण बोर होतो म्हणून मोबाईलमध्ये बोटं घालतो. पण आपण आय कॉन्टॅक्ट करायचे, लोक त्यांनी विचारायचं त्यांना कुठं जायचं कुठं नाही. विचारल्याशिवाय धंदा होत नाही भाऊ. साहजिक हे सगळ्यांकडून चूक होती पण ती कळत नाही कोणाला. जसे मला कळलेलं नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं जाऊ दे आता हे लोक समजा एखादं चाललंय आणि त्याला जायचं असतं तो विचारत नाही का, तर आपण मोबाईलमध्ये बोटं करत असतो. त्याला वाटतं आपली बुकिंग आहे त्यामुळे विचारत नाही. आपण किंवा गेम खेळतो किंवा बोर झालं किंवा थकलाय झोपलाय झाडाखाली असं नाही का. यांचं असं म्हणणं असतं. आपण आता मी जसं मागे येऊन बसलो, जेवण झालं तर बसलोय. आता समजा एखादं गेलं तो काय विचार करणार, जाऊ दे आराम करतोय कशाला यायला विचारायचं असं म्हणतं. तर आपण स्वतःहून त्यांना विचारायचं. स्वतःहून विचारलं मग त्यांना वाटतं हा अवेलेबल आहे, हा आपल्याला वेळ देऊ शकतो. वेळेचं सगळं खेळ आहे भाऊ आणि विचारण्याचं सगळं आहे. वेळ आणि विचारा स्वतःहून लोकांना कुठं जायचं कुठं नाही. आज खरं सांगू तर रॅपिडो आणि मीटरने बराच चांगला धंदा झाला, पटकन झाला. परवापेक्षा परवा जरा वेळ लागला. विचारायचं लोकांना, विचारलं होतं सगळं. बस एवढं सांगायचं होतं. आता जरा मी थोकले त्यामुळे थोडं महाग येऊन बसले, पण तरी येणार जाणार लोकांना विचारणार. कारण 700 जेवढं लवकर होईल तेवढं बरं. कारण बघायला तर 1 वाजायला लागल्यात. 4, 5, 6, 7 तास दुपारचा धंदा कमी असतो त्यामुळे जे भेटेल ते सकाळपासून तसंच करतो, जे भेटेल ते घ्यायचं. आता दुपारनंतर तर ते करावंच लागतं. समजा मी पहिलं म्हणलेलं की 100ने तसे केलं तरी चालेल. 12-1 वाजेपर्यंत. 12-1 नंतर जेवल्यानंतर ना भाऊ ऑर्डर नसतात त्यामुळे तिथं नखरा चालत नाही. जी पडेल ती घ्यायला लागते. जे मीटरने म्हणलं ना चौकात चल किंवा तो म्हणला ना मीटर टाकान चल त्याला विचारू बी नका कुठं जायचे, चल मीटर वाढतंय वाढू दे म्हणायचं. जिकडं जाईल तिकडं भाऊ धंदा करायचं म्हणल्यावर का असंच करायला लागतं. विचारायचं एकदा. तो म्हणला नाही चला मी सांगतो, जाऊ दे काहीतरी चौकात जायचं. काय एखाद्याच्या डोक्यात काय असतं की भाऊ ह्यानं चौकात सांगितलं येत नाही, कारण जवळची भाडं घेत नाही ना लोक, त्यांच्या डोक्यात असं असतं. त्यामुळं नाही सांगितलं तरी काय फरक पडत नाही. तुम्ही रस्ता सांगा. मी 80% लोकांना हे म्हणतो, तुम्ही रस्ता सांगा मी घेतो म्हणतो. माहिती असतं आपल्याला किंवा नसतं माहिती, आपण गुगलच्या हिशोबाने चालतो. गुगल लांब नाही नेतं. त्यामुळे मी डायरेक्ट म्हणतो काकू ताई मॅडम तुम्ही मला सांगा, मी तसं घेतो. मग मीटर जरी वाढलं तरी मग त्याला बोलता बी येणार नाही ना की बाबा मीटर तुझ्यामुळे वाढलं, कारण असं तू सांगितलं आहे तसंच चालायचं आपलं त्यांच्या हिशोबाने. आता बघू पडतं का नाही. रील बघत राहिल्यावर अजून एक नुकसान हे होतं, जसं की हे मीटरचं आणि उबेरचं रॅपिडोचे हे ऑर्डर कधी वाजत नाही. आपल्याला असं वाटतं ऑर्डरच नाही, रील बघतोय मी पडत नाही. कधी छोटे ऑर्डर पडतं. आपल्याला वाटतं अरे हे आपल्याला नोटिफिकेशन देतं, पण ते कधी मोठे ऑर्डर 9 वाजता निघून जातात आणि ते हे पडतात. जर उबेरची स्क्रीन चालू ठेवली ना तुम्हाला कधी कळेल वाजत बी नाही. बऱ्याच उबेर ड्रायव्हर लोकांना कळलं असेल की नाही का, मोबाईल चालू ठेवला आपण असं वाजतं पॉपअप येतं 1 सेकंदात निघून जातं. रॅपिडोचे बी कधी तसे होतात 9 वाजता निघून जातात. त्यामुळं ओला उबेर रॅपिडो वापरताना यूट्यूब इंस्टा रील बघण्यापेक्षा मोबाईल असं डोळ्यासमोर ठेवा. भाऊ ऑर्डर पाहिजे ते करायला लागेल, नाही तर मग बसा. मग नाही तर मग मीटरने
करतायत तर मग आय कॉन्टॅक्ट करा लोकांशी, लोकांना मनात चला विचारा जायचे कुठं जायचे, चौकात तर चौकात भाऊ, चौकात करून 25 करून 25चा पाडापाठ करा. जोपर्यंत तुम्हाला तुमचं जेवढं टार्गेट असेल तेवढं करत राहा. आणि 25 म्हणजे दरवेळेस 25 नाही भेटत, दिवसांना 1-2 किंवा 4-5 जण 25-25चे भेटतात. बाकीचे काय 100, 150, 200 वाले बी असतात. बघायला गेलं तर मीटरच परवडतं, पण आता काय ट्रेंडच्या हिशोबाने चालायला लागते. सगळं उबेरने मार्केट घेतलंय, काय करणार. उबेर तर बंद करायचे आम्ही नादात आहे, पण बंद व्हाय ना. आता काय करू, त्यांनी लिंबू फिरवलं, त्यांनी भारीवाला लिंबू फिरवलाय, काय हरकत नाही. आज नाही तर उद्या बंद होईल उबेर. मग आपण रॅपिडो आणि ओलाच्या हिशोबाने चालू. आता बघू कधी ऑर्डर पडते का नाही. तर मित्रांनो वाजल्या 2:04. बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली, पण डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट मारला. डायरेक्ट आपण आलो आहोत आता कुठे आहोत, चिंचवडला मारला डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट. चांगली गोष्ट आहे. तर आता इथनं बघू कुठं ऑर्डर पडते. आय होप इथनं बी असते एखादी स्टेशन बिशन, नाही तर डायरेक्ट घराकडे ऑर्डर पडली तर बरं. तिथले तर 200-300 होतील कसे बी आहे ना. तर मित्रांनो आज कुठला देव पावला मला माहीत नाही. आज लय ऑर्डर झपक चालू आहेत. 2200 रुपये आलेत, 2260 काहीतरी. मला चिंचवडवरनं डायरेक्ट सोमवाटणेवरनं डायरेक्ट 5-10 मिनटात. ते एक होतं कस्टमर लोकल 30 रुपयाचं मीटरने नेलं. तिथनं मग एमटी चालू, कारण का गेलो मला माहीत नाही. इथनं परत आलो जिथं सोडलेलं पहिलं सोमवाटण्यामध्ये एका सोसायटीत, त्याच सोसायटीत बिविंगला सोडलेलं ए विंगची पिकअप पडलेली. तिथनं डायरेक्ट लोहगावला. आता मी आहो लोहगावला. वाजलेत 5:30 आणि झालं 2260. आपल्या टार्गेटपेक्षा जास्त झालं आज. आणि CNG साहजिक आहे संपलेलं. सोमवाटण्याला गेलं तर कस्टमर भेटले. लाल कांडीवर कस्टमर घेतले. 500 रुपयाची ऑर्डर होतं. घेऊ नको घ्यायची तर आहे, माहीत नाही कुठली 500ची म्हणून घेतली लगेच. पण नशीब लोहगावची होती. म्हणलं सोमवाटण्यावरनं परत टाकलं पुढं पनवेलला जातं नाही, पण गेली म्हणलं तर लपडा होईल म्हणलं. पण नशीब आपली येत होतं. आलं तर लोहगावला बघू इथनं पडतं का नाही. 2260 आलेत. आता बघू किती नाही. चार्जिंग संपली, सगळे चार्जिंग लावू. चला थकलो रे आज, लय पावलं आज. सारखे जे ऑर्डर होते ना ते रोज जर असले की लय मजा येईल. लय पावलं आज. फायनली तिकडनं कुठं लोहगावला होतं ना, तिकडनं आपल्याला स्वारगेटला ऑर्डर पडली. आपण आलो होतो आपल्या एरियात. बरं झालं 7:30 वाजले आणि स्वारगेटला आलो म्हणल्यावर आणि 7 वाजले म्हणल्यावर आपण आपल्या घरी जाणारच. तर लाईट्स. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. आणि मला वाटतं 2500+ कमवलेत आपण. ही खूप चांगली गोष्ट आहे. अशीच देवा रोज ऑर्डर पडू दे, रोज असंच पाहू मला. तर चांगलं झालं आहे, मस्त झालं आहे. म्हणलं ना भाऊ ऑर्डर पडले तर आपण नडतो, पण पडत नसल्यावर काय करणार. आज पडले, नडलो. 7 वाजले. टायमिंग आपल्याला 7ला जायचं घरी. तर कारण 7ला जेवण असतं माझं. आज अर्धा तास झाला, अजून मला जायचं आहे पार्किंगला. जेवण अर्धा तास अजून लेट होणार. ठीक, काय हरकत नाही. लांब होतो म्हणून रिटर्न तर येऊ शकत नाही. जवळ इथंच असतो ना 6-6:30ला. बंद 6-6:30 तर ठीक आहे. आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि जे म्हणतो ना भाऊ ऑर्डर नाही आहेत त्याला दाखवा हा व्हिडिओ. केल्यावर सगळं होतं भाऊ, करणारा पाहिजे फक्त. बाकी तुमची इच्छा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. पण